आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुरी, हा प्रसाद घे. सौभाग्यवती भाऊ. पुरी, तू काळजी करू नकोस. अगं, जो देवाची मनापासून प्रार्थना करतो ना, देव त्याला अडचणीचा मार्ग दाखवतो. सगळं काही ठीक होईल. येते गुरुजी. बरं, मी चेक करते. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कशी आहे तुमची तब्येत आता? तुम्हाला बघितलं ना, आता फर्स्ट क्लास. बाय द वे, तुम्ही कुठे गेला होतात? देवळात तुमच्यासाठी देवाला प्रार्थना करायला. प्रसाद. प्रसाद. हा, बाय द वे, देवाला ऑर्डर दिलीत ना की मला लवकरात लवकर बरं करायचं म्हणून? ते मी तुम्हाला का सांगू? ते आमच्यामधलं सिक्रेट आहे. ओके ओके, पण तुम्ही मला सांगू शकता. आय मीन, माझ्या नावात पण देवच येतं. सई, आय नो तुम्हाला माझी खूप काळजी वाटते. डोंट वरी, टेन्शन नका घेऊ. मला काय होणार नाहीये. लवकरात लवकर बरा होणार आहे मी. ते तर तुम्हाला व्हावंच लागेल. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही बरे होईपर्यंत मी पूर्ण वेळ तुमच्यावर वॉच ठेवणार आहे म्हणून. चेहरा किती सुकलाय तुमचा. एक मिनिट. एक्सक्यूज मी, देवांश जागीत आहे? त्या वॉर्ड मध्ये आहेत. थँक्यू. चल. ताई, 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 कसं झालं हे सगळं? देवांशराव कसेत आता? कालपासून माझं मन बेचैन होतं. सारखं असं वाटत होतं
काहीतरी विचित्र घडणार आहे म्हणून. आणि जेव्हा ओंकारनं देवांश्रावांबद्दल सांगितलं ना, खूप काळजी वाटायला लागली हो. ताई, डॉक्टर काय म्हणतात? तुम्ही काय एवढे रडताय? तुमच्या डोळ्यात का पाणी एवढं? माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, तुमचा काय संबंध? हो, असं काय म्हणताय ताई? देवांशराव जावई आहेत माझे. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आजारी होते ना, तेव्हा खूप काळजी घेतली हो, अगदी मुलासारखी. आणि त्यांचं असं झालं म्हटल्यावर तुम्हाला काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मुलाला साधी ठेच लागली की आईच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तुमची मनस्थिती मी समजू शकते. तुमची चिडचिड होतीये, पण ताई, देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल बघा. आणि हे बघा, मी इथं यायच्या आधी ना देवळात गेले होते, देवांश्रावांबद्दल प्रार्थना केली. हा त्याचा प्रसाद, हे घ्या. जशी आई अगदी तशीच मुलगी. तुम्हाला काय वाटतं? देवाकडे गाराणं घातलं की आजारी व्यक्ती लगेच बरी होते? आणि काय हो, देवांसाठी तुम्हाला एवढे कष्ट घ्यायची काय गरज आहे? तुमचा काय संबंध त्याच्याशी? ही रक्ताचं नातं नसेल, पण माझी मुलगी त्यांची बायको आहे. आता नातं आलंच ना, मग नातं जपणं माझं कर्तव्य आहे. नातं जपण्यापेक्षा ना जरा मुलीला जपा तुमच्या. जरा चांगलं वळण लावलं असतं ना तर बरं झालं असतं. जबाबदारी कशी पार पाडायची हे शिकवायचं, चांगलं वळण लावायचं. कर्तव्य पार पाडतायत. तही काय झालंय? म्हणजे सईकडून काही चूक झालीये का? अहो, तिच्याकडून कसली चूक होणार? तिला सून करून घेतली ही आमचीच चूक नाही का? ताई, असं का बोलताय तुम्ही? मला तर काहीच कळत नाही. आपल्याला सगळं माहीत असून त्यातलं काहीच कळत नाही असा साळसूतपणाचा आव आणण्याचं ट्रेनिंग दिलंय का हो तुम्ही तुमच्या मुलीला? काय झालंय? तुम्ही असं का बोलताय? हं? का चिडताय एवढ्या? मी आहे ना आत्ता नुसती चिडले. देवांशला जर का सईचा पुळका नसता, देवांश आता आजारी नसता ना, तर सईला त्याच्या आयुष्यातून कधीच वेगळं केलं असतं. मी घरातून बाहेर काढलं असतं तिला. तुमची मुलगी आहे ना, ती आगाऊ आहेच, गर्विष्ठ आहेच, हे तर मला माहीतच होतं. पण ती वाईट चालीची आहे हे मात्र आजच कळलं.